नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालयाचा डायरेक्टर. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जी लेन्स बसवणार आहोत, म्हणजे मोतिबिंदूचं ऑपरेशन तुमचं ठरलंय आणि ऑपरेशन नंतर आपण जी लेन्स बसवणार आहे तर ती कशी निवडायची. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लेन्सची निवड तुमच्या गरजेनुसार झाली पाहिजे. म्हणजे तुमची काय गरज आहे हे ओळखून आपल्याला लेन्स निवडली पाहिजे. आपले जे समुपदेशक असतात ते तुम्हाला सांगतातच की वेगवेगळ्या लेन्सेस अवेलेबल आहेत, तर तुम्हाला कुठली योग्य आहे तुम्ही ठरवा. तर आपण ठरवायचं कशावर ना, तर आपलं काम जे आपण करतो ते कुठल्या पद्धतीचं आहे. म्हणजे एखादा IT प्रोफेशनल आहे किंवा बँकर आहे, तर त्याच्या कामाच्या वेळी तो वेगवेगळ्या अंतरावरची कामं करत असतो. जसं एखादा कॉम्प्युटर जास्त यूज करत असतो, एखादा डॉक्टर असेल, सर्जन असेल, तर तो जवळचं काम करत असतो. टीचरचं काम थोडं वेगळं असतं, शेतात काम करणाऱ्यांचं अंतर जे आहे, कामाचं अंतर हे वेगवेगळं असतं आणि त्यांच्या गरजाही वेगळ्या असतात. जसं एखाद्याला दिवसभर बाहेर उन्हामध्ये काम करायचं असतं, त्याला मेनली बारीक गोष्टी बघायच्या असतात किंवा लांबच्याही बघायच्या असतात. एखाद्याला रात्री ड्रायव्हिंग करायची गरज असते, एखाद्याला फॅक्टरीमध्ये आतच काम करत असतं. अशा प्रत्येकाच्या गरजानुसार आपल्याला लेन्स ही निवडली पाहिजे. तर ज्यावेळी आम्ही म्हणतो की तुम्हाला आपण दृष्टी म्हणतो की 6x6 किंवा आपल्याला सगळं स्पष्ट दिसतंय, पण त्याच्यामध्ये 3 भाग असतात आपल्या दृष्टीचे. तर सगळ्यात पहिला भाग जो असतो आपण ज्याला 6x6 विजन म्हणतो, ती जनरली डिस्टन्सची असते, म्हणजे अंतरावरची. यालाच डिस्टन्स विजन म्हणतात. म्हणजे साधारणतः 13 फुटापासून पलीकडे हे सगळं डिस्टन्स विजन मध्ये जमा होतं. आणि थोडक्यात आपण जर एखाद्या रोडवर चाललोय किंवा ड्रायव्हिंग करतो त्यावेळी जे आपल्याला लांबचं सगळं दिसतं, किंवा खोलीत सुद्धा आपण टीव्ही बघतो, लांबचं जे दिसतं त्याला डिस्टन्स विजन म्हणतात. त्यानंतर दुसरा भाग असतो तो नियर विजन, म्हणजे जवळचं. हे साधारण आपल्या वाचनाच्या अंतरावर असतं, साधारणतः 16 इंच, म्हणजे 1.5 फुटावर आपण धरून साधारण वाचत असतो. हा जो भाग आपल्या दृष्टीचा असतो त्याला म्हणतात नियर विजन किंवा जवळची दृष्टी. आणि या दोन्हीच्या मध्ये इंटरमिजिएट विजन असते. इंटरमिजिएट विजन ही थोडीशी दूर, म्हणजे जवळची विजन जर या अंतरावर असेल तर इंटरमिजिएट विजन ही हाताच्या अंतरावर, म्हणजे थोडीशी दूर असते. साधारणतः 26 इंच, म्हणजे 2-2.5 फुटाच्या पलीकडे ही इंटरमिजिएट विजन असते. आणि आजकाल या इंटरमिजिएट विजनचा वापर वाढलाय, कारण आपल्याला माहिती आहे आपण कॉम्प्युटर खूप वापरतो आणि डेस्कटॉप नव्हे तर इव्हन टॅबलेट्स वापरतो, पॅड्स वापरतो. या सगळ्यामध्ये इंटरमिजिएट विजनचा वापर जास्त होतो. तसेच गृहिणी असतात, ते ज्यावेळी स्वयंपाक करतात त्यावेळी आपण काही जवळ धरून काही गोष्टी करत नाही, तर त्यावेळी सुद्धा इंटरमिजिएट विजन, म्हणजे थोडासा हाताच्या अंतरावरच्या जो अंतर आहे ते जास्त आपण वापरतो. तर आपली रिक्वायरमेंट याच्यामधली कुठली आहे हे ठरवून आपल्याला त्यानुसार लेन्स ही चॉईस करायची आहे. तर एक थोडक्यात उदाहरण देतो. आता याच्यामध्ये एक दृष्टी दाखवलेली आहे की ही जी व्यक्ती ती बाळाला घेऊन उभी आहे आणि बाळाचा चेहरा त्या व्यक्तीला क्लिअर दिसतो. याचा अर्थ तिची जवळची दृष्टी क्लिअर आहे, पण बाळ जसं दूर जाईल तशी तिची दृष्टी थोडीशी अंधुक होते. म्हणजे तिची नियर विजन चांगली आहे, पण इंटरमिजिएट विजन ही कमी आहे. आणि या व्यक्तीची इंटरमिजिएट विजन, म्हणजे आपण ज्यावेळी किल्लीनं उघडतोय किंवा आपण स्वयंपाक करतोय त्यावेळी इंटरमिजिएट विजन या व्यक्तीची क्लिअर आहे, पण जवळ धरल्यावर मात्र ते कमी दिसतं. म्हणजे प्रत्येकाची दृष्टी नियर आणि इंटरमिजिएटला ही वेगळी असू शकते. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण लेन्स बसवतो तर ही नियर आणि इंटरमिजिएट विजन दृष्टी ही वेगवेगळी येऊ शकते. आपल्याला मुख्यतः 4 प्रकारच्या लेन्सेस, म्हणजे जर ओव्हरऑल जर प्रकार बघितले तर 4 प्रकारच्या लेन्सेस उपलब्ध असतात. त्यामध्ये मोनोफोकल आहे, मल्टीफोकल आहे, एक्सटेंडेड डेप्थ फोकस आहे आणि टोरिक आहे. टोरिक जी असते ही सर्व प्रकारात मिळते. म्हणजे टोरिक ही मोनोफोकल असू शकते, मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल किंवा एक्सटेंडेड डेप्थ फोकस सुद्धा असू शकते. आता आपण एकेका लेन्स विषयी जास्त माहिती करून घेऊया. मोनोफोकल ही बेसिकली स्टँडर्ड लेन्स, म्हणजे कुठल्याही पेशंटला जर त्यांनी कुठली वेगळी लेन्स चॉईस नाही केली तर त्याचा जो स्टँडर्ड नॅचरल चॉईस असतो तो मोनोफोकल लेन्स आहे. मोनोफोकलचा अर्थ त्याला एकच फोकस असतो. आणि जनरली आपण ज्यावेळी ही लेन्स वापरतो किंवा डॉक्टर बसवतात तर आपण असं पाहतो की या व्यक्तीला दूरचा चष्मा कमीत कमी लागतो, म्हणजे ज्यावेळी तो दूरच्या गोष्टी बघतो तर त्याला स्पष्ट दिसाव्यात. तर हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे की या लेन्समध्ये जी दृष्टीची सुस्पष्टता आहे ती सगळ्यात चांगली असते. त्याचं कारण मोनोफोकल लेन्समध्ये कुठल्याच रिंग्स वगैरे काही नसतात आणि त्यामुळे जो काही लाईट येतोय दुरून तो आपल्या पडद्यावर एकत्र फोकस होत असतो. त्यामुळे क्लॅरिटी सगळ्यात जास्त या मोनोफोकलला मिळते. मग तुम्ही म्हणाल की याला जर क्लॅरिटी सगळ्यात जास्त असेल तर आपण सगळ्याच पेशंटना हीच का लेन्स आपण चॉईस देत नाही किंवा करायला सांगत नाही. याचा एक मेन डिसएडव्हान्टेज असा आहे की मगाशी आपण सांगितलं की डिस्टन्स विजन आहे, इंटरमिजिएट विजन आहे आणि जवळची दृष्टी आहे. तर याच्यामध्ये फक्त डिस्टन्स विजन याच्यामध्ये कव्हर होते, पण इंटरमिजिएट विजन किंवा जवळची नियर विजन ही कव्हर होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला कायमच जवळच्या कुठल्याही कामासाठी चष्मा लागतो. याच्यावर उपाय म्हणून नेक्स्ट लेन्स आली, त्याला मल्टीफोकल म्हणतात. आणि मल्टीफोकल मध्येच ऍडव्हान्स लेन्स म्हणजे ट्रायफोकल. या ट्रायफोकल लेन्समध्ये काय केलं गेलं की या लेन्समध्ये रिंग्स दिल्या गेल्या आणि या रिंग्सच्या सहाय्याने
दूरचंच नव्हे तर जवळच्या वस्तू सुद्धा आता डोळ्यावर फोकस होऊ शकतात. तर या प्रकारे हे ही जी लेन्स आहे ती काम करते. या रिंग्सच्या थ्रू लांबचा आणि जवळचा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या पडद्यावर फोकस होतात. त्यामुळे व्यक्तीला दूरचंच नव्हे तर जवळचंही दिसू शकतं. या लेन्सचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते. पण याच्यात एक प्रमुख, आता तुम्ही हेही म्हणाल की सगळ्यांनाच आपण ट्रायफोकल का वापरत नाही किंवा ऍडवाइस करत नाही की याला तर सगळंच दिसतंय लांबचं जवळचं. पण याच्यामध्ये एक विशिष्ट याचा डिसएडव्हान्टेज आहे, तो म्हणजे रात्रीच्या वेळी कुठलीही लाईट असेल तर त्याभोवती आपल्याला ही वलय दिसतात. यालाच आपण ग्लेअर्स हेलोज असंही म्हणतो. आणि त्यामुळे याचेही जसे फायदे आहेत तसे काही डिसएडव्हान्टेज आहेत. त्यामुळे ट्रायफोकलचे फायदे मेन काय आहेत? एक तर जवळचं, इंटरमिजिएट विजन आणि डिस्टन्स तिन्ही चांगलं दिसतं आपल्याला, आणि हा सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेज या ट्रायफोकलचा आहे. पण त्याबरोबर जे मी सांगितले ग्लेअर्स म्हणजे लाईट असेल तर त्याच्यावरती वलय दिसणं हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. मग हा डिसएडव्हान्टेज कमी यावा म्हणून एक एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स म्हणजे मोनोफोकल आणि ट्रायफोकल याच्या मधली ही एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स आली आहे. आणि या लेन्सचे फायदे काय आहेत तर मेनली ज्यांना नाईटला म्हणजे रात्री ड्राईव्ह करायचं असेल पण त्याच वेळी मला थोडंसं वाचायला पण दिसलं पाहिजे ऍटलिस्ट इंटरमिजिएट विजनला, तर त्यालाही एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस वापरता येते. मात्र खूप जवळ ज्यावेळी आपल्याला बघायचं असतं त्यावेळी मात्र एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकसमध्ये आपल्याला चष्मा हा लावावा लागतो. तर आपण जर पाहिलं की म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल आतापर्यंत की मोनोफोकली स्टँडर्ड लेन्स आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच चष्मा लावावा लागतो जवळच्यासाठी. ट्रायफोकलमध्ये आपल्याला जवळचा चष्मा सुद्धा काही वेळा लागत नाही किंवा लावावा लागत नाही. जवळजवळ 95% लोकांना ज्यावेळी आम्ही लेन्स वापरतो तर त्यांना चष्म्याची गरज लागत नाही. ज्यावेळी आम्ही दोन्ही डोळ्याची ही ट्रायफोकल लेन्स करतो त्यावेळी रिझल्ट हे बेटर असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी आम्ही जे रिझल्ट सांगतो हे दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावरचे असतात. कारण काही रुग्ण असं म्हणतात की एका डोळ्याचं झाल्यावर त्यांना थोडंसं कमी दिसतंय किंवा अजून मला क्लिअर एवढं दिसत नाही. पण ज्यावेळी आपण दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करतो त्यावेळी या ट्रायफोकल लेन्सची जी सर्व ऍडव्हान्टेजेस आहेत ते येतात. एकाच डोळ्याचं झाल्यावर मात्र काही वेळा चष्मा लागतो. याला अजून एक जो डिसएडव्हान्टेज आहे की ट्रायफोकलला आपल्याला ब्राईट लाईट लागतो. म्हणजे वाचन करताना जर खूप कमी लाईट असेल किंवा डिम लाईट असेल तर आपल्याला वाचता येत नाही, आपल्याला ब्राईट लाईट लागतो. याला ग्लेअर्स हेलोज मी मगाशी सांगितलं तसे असतात. एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्समध्ये काय होतं की याच्यातले ग्लेअर्स हेलोज हे कमी झालेले असतात तुलनेनं, परंतु याचं जे वर्किंग डिस्टन्स आहे थोडंसं लांब असतं. म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स बसवली तर आपल्याला खूप जवळचं दिसत नाही, पण लांब धरलं तर दिसून जातं. याला खूप बारीक वाचायला चष्मा लागतो. रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग यांना जास्ती सोयीस्कर असतं. म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लावला असेल तर त्यांना नाईट ड्रायव्हिंग हे ट्रायफोकल लावलेल्या पेशंटपेक्षा त्यांना जास्त सहजरित्या करता येतं. तर हे डिफरन्सेस आहेत ट्रायफोकल आणि एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकसमध्ये. त्यामुळे आय थिंक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ठरवते आमच्या दृष्टीनं की आम्ही ज्यावेळी पेशंटना ऍडवाइस करतो की ट्रायफोकल का एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस, तर ते आहे नाईट ड्रायव्हिंग. तर थोडक्यात दाखवायचं झालं तर हे राईट साईडची ही जी इमेज आहे ती ज्यावेळी आपण ट्रायफोकल बसवतो पेशंटना आणि समजा ती व्यक्ती रात्री चालवते गाडी, तुम्हाला दिसत असेल की लाईट भाऊची ही वलय दिसतात, अशा प्रकारे त्या व्यक्तीला दिसतं. एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्समध्ये हे तुलनेनं बरंचसं कमी असतं. थोडंसं लाईट तरी स्प्रेड होतो पण जनरली ड्रायव्हिंगला प्रॉब्लेम येत नाही. तर यावर आम्ही मेनली ठरवतो की त्या व्यक्तीला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस ऍडवाइस करायची का ट्रायफोकल. आता जे मगाशी मी थोडक्यात सांगितलं टोरिक लेन्स विषयी. ही टोरिक लेन्स काय काम करते तर आपला जो बुबुळ आहे त्याची वक्रता असते. प्रत्येक बुबुळाला एक वक्रता असते, तो एकदम नॉर्मल गोल नसतो आणि काही वेळा एका बाजूला तो जास्ती बेंड झालेला असतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे चष्म्यामध्ये सिलेंड्रिकल नंबर येतो, तो याच्यामुळे. टोरिक लेन्सच्या साहाय्याने आपण हा सिलेंड्रिकल नंबर बेसिकली कमी करत असतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर आम्ही काय पाहतो, आम्ही पाहतो की टोरिक लेन्सची गरज आहे की नाही. जर टोरिक लेन्सची गरज असेल तर या टोरिक लेन्स सर्व प्रकारात उपलब्ध आहेत. म्हणजे ती मोनोफोकल पण असते, मल्टीफोकल ट्रायफोकल पण असते आणि इडॉफ सुद्धा असते. त्यातली कुठल्याही याच्यामध्ये मात्र जर रुग्णाला जर टोरिक लेन्सची गरज असेल तर तीच बसवावी. या व्हिडिओत आपण थोडक्यात बघूया ही टोरिक लेन्स कशी काम करते. तर आपला जो बुबुळ आहे ते नॉर्मली हे गोल असेल पाहिजे, पूर्ण स्फेरिकल, पण ते असतं कसं तर ते बेंड असतं. एका बाजूला ते जास्त वक्र असतं किंवा जास्त फ्लॅट असतं आणि ही वक्रता एका बाजूला जास्त असेल तर तुम्हाला माहिती आहे की हे लाईट रेस त्याप्रमाणे बेंड होतात आणि त्यामुळे क्लॅरिटी जी आहे दृष्टीची ती कमी होते. ज्यावेळी आम्ही या पेशंटचं मेजरमेंट करतो ऑपरेशनच्या आधी त्यावेळी आम्हाला हे दिसून येतं की या पेशंटला टोरिक लेन्सची गरज आहे आणि मग त्यानुसार आम्ही ऍडवाइस करून तशी ही लेन्स मागवतो त्या पेशंटला सुटेबल आणि ती वापरतो. जर समजा या व्यक्तीला टोरिकची गरज आहे पण आपण ती करेक्ट नाही केली तर काय होतं, विदाऊट चष्मा या व्यक्तीला नेहमीच ब्लड दिसतं आणि त्याला
करेक्शन करायचं असेल तर आम्हाला नक्की चष्माच द्यावा लागतो. त्यामुळे चष्म्यानंच फक्त हे मग करेक्ट होऊ शकतं. त्यामुळे जर टोरिक लेन्स आपण वापरली तर मग चष्म्याची गरज पुन्हा कमी होऊन जाते.